ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. अर्जुनाच्या रथाचं वर्णन भाग 1. ओव्या आहेत 137 ते 140 आणि गीतेचा श्लोक आहे 14वा. कौरव दळातील सैन्याधिपतींचे शंखवादन, तेथील आवेश व दैवतांना सुद्धा वाटलेली भीती याचे अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केल्यावर ज्ञानदेव आता श्रीकृष्णार्जुनांनी शंख वाजवल्याचे सांगत आहेत. श्लोक 14वा. ततश्वेतैर्हयर्युक्ते महती स्यंदने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः. त्यानंतर श्वेतवर्ण अश्व जोडलेल्या महान रथावर आरूढ होत साते श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनीही आपापले दिव्य शंख वाजवले. ऐसी स्वर्गी मातू देखो नी तो आकांतू तव पांडव दळा तू वर्तले काही. तो आकांत पाहून स्वर्गात अशी गोष्ट झाली. इतक्यात इकडे पांडवांच्या सैन्यात काय झाले. हो का निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे, जेथ गरुडाची जावळीयेचे कातले चारी. जो रथ विजयाचा गाभा किंवा महातेजाचे भांडारच होता, ज्याला वेगात गरुडाची बरोबरी करणारे 4 घोडे जुंपलेले होते. की पाखांचा मेरू जैसा रहवरू मिरवतसे तैसा, तेजे कोंदाटली या दिशा जयाचे. व ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या होत्या व जो दिव्य असा शोभत होता की जणू काय पंख असलेला मेरू पर्वतच. जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जाण, तया रथाचे गुण काय वर्णू. ज्या रथावर सारथ्याचे काम करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे, त्या रथाचे गुण काय वर्णावेत. संजय धृतराष्ट्राला युद्धभूमीवरील प्रसंग वर्णन करून सांगत आहे. भीष्मांनी शंख वाजवल्यावर पांडवांच्या सैन्याकडून सुद्धा नाना शंख व रणवाद्ये वाजवली गेली. प्रथम श्रीकृष्णाने शंख वाजवला व नंतर अर्जुनाने शंख वाजवला. श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता, त्यामुळे दोघे एकाच रथावर होते. म्हणून या श्लोकातील पांडव या शब्दाचा अर्थ अर्जुन असा होतो. श्रीकृष्णार्जुनांनी सुद्धा आपापले शंख वाजवले. ज्ञानदेवांनी भीष्मांनी शंखवादन केल्यावर कौरवांच्या दळात कशी वीरश्री संचारली त्याचे वर्णन केले होते. आता ते पांडवांच्या दळात काय घडले ते सांगत आहेत. त्यांनी अर्जुनाच्या रथाचं वर्णन केलेलं आहे. अर्जुनाचा रथ हा विजयश्री खेचून आणणारा होता. गरुडाच्या वेगाची बरोबरी करणारे 4 घोडे त्याला जुंपलेले होते. त्या रथाचे तेज 4ही दिशांना भरून राहिलेले होते. त्या रथाचे वर्णन करताना ज्ञानदेव त्या रथाला पंख असलेल्या मेरू पर्वताची उपमा देतात. अत्यंत तेजस्वी असणारा तो रथ म्हणजे जणू काही पंख पसरलेला मेरू पर्वतच. पूर्वी पर्वतांना पंख होते असं पुराणांमध्ये वर्णन केलेले आहे. पृथ्वीला त्याचा त्रास होऊ लागला म्हणून इंद्राने ते पंख आपल्या वज्राने कापले असे पौराणिक कथानक आहे. पंख पसरलेला मेरू पर्वत जसा वेगाने जाईल तसा श्रीकृष्णार्जुनांचा रथ त्या युद्धामध्ये दौडत होता आणि त्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठीचा राणा श्रीकृष्ण हा सारथी म्हणून होता. श्रीकृष्णांना त्यांनी वैकुंठीचा राणा या विशेषणाने संबोधलेले आहे. त्यावरून ज्ञानदेवांचा श्रीकृष्णांच्या विषयीचा भाव स्पष्ट होतो. ज्ञानदेवांच्या या वर्णनाला महाभारतातील कथानकाचा आधार आहे. श्रीकृष्ण सारथी हा कथाभाग महाभारतात उद्योग पर्वात आलाय. जेव्हा कौरव पांडवांचे युद्ध होणार हे नक्की झाले तेव्हा दोन्ही पक्ष सैन्याची जमवाजमव करू लागले. जो आधी मदतीची याचना करेल त्याला मदत करायची असा त्यावेळचा नियम होता. त्यामुळे यादवी सेना मागण्यासाठी दुर्योधन श्रीकृष्णांच्याकडे आधी गेला. तेव्हा श्रीकृष्ण झोपले होते म्हणून तो त्यांच्या उशागती ठेवलेल्या आसनावर ते जागे होण्याची वाट पाहत बसला. त्याच वेळी अर्जुनही तेथे आला. तो श्रीकृष्णांच्या पायाशी बसला. श्रीकृष्णांना जाग आल्यावर दुर्योधनाने त्यांना आपल्या येण्याचा हेतू सांगितला व मी प्रथम आलो असल्यामुळं तुम्ही मला मदत केली पाहिजे असे सांगू लागला. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले की बरोबर आहे, पण मी अर्जुनाला प्रथम पाहिलंय तेव्हा मी दोघांनाही मदत करेन. एका बाजूला मी आहे आणि एका बाजूला यादवी सेना आहे आणि तसंच मी युद्धात शस्त्र उचलणार नाही.
आणि अर्जुन तुझ्यापेक्षा लहान आहे, तेव्हा त्याला काय हवं ते मागून घेण्याची प्रथम संधी त्याला दिली पाहिजे, असं सांगून तिने अर्जुनाला काय हवे ते आधी मागायला सांगितलं. तेव्हा अर्जुनाने सेना न मागता श्रीकृष्णांना मागितलं. दुर्योधनाला आपसुकच यादवी सैन्य मिळाले व तो खुश होऊन परत गेला. त्यानंतर अर्जुनाला भगवंताने विचारलं की तू सैन्य का नाही मागितलंस? तेव्हा अर्जुनानं सांगितलं की यशस्त्वम गमिष्यती, यश तर तुझ्या मागून जातं आणि मला यशाची इच्छा आहे, म्हणून मी हे तुझे वरण केलेलं आहे. त्यावेळी अर्जुनाने त्यांच्याकडे आणखी एक मागणी केली. सारथ्यम तू त्वया कार्यम इति मे मानसम सदा चिररात्रेप्सितम कामम तद भवान कर्तुम अर्हति. अर्जुन म्हणतो की माझ्या मनात बरेच दिवसापासून ही अभिलाषा होती की माझ्या रथाचे सारथ्य तुम्ही करावं. माझी ही चिरकालिक अभिलाषा आपण पूर्ण करावी. भगवंतांनी अर्जुनाची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले होते. त्याप्रमाणे ते महाभारतीय युद्धात अर्जुनाचे सारथी झाले होते. एक प्रकारे अर्जुनाने आपला जीवन रथच भगवंतांच्या हातात सोपवला होता. आता पुढील कथाभाग आपण उद्या पाहू.